नमस्कार, स्वागत आहे तुमचं डिवाइन वास्तू टिप्स या चॅनलमध्ये। आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे रेंटनी असलेले किंवा भाड्याने राहत असलेल्या घरात वास्तू कशी सुधारायची। आपण भाड्याच्या घरात राहतो आणि म्हणून अनेक जणांना वाटतं वास्तू बदलणं आणि वास्तू चेंज करणं, त्याच्यात काही बदल करणं आपल्या हातात नसतं। भिंती तोडता येत नाहीत, दरवाजे हलवता येत नाहीत, किचन बदलता येत नाही, देवघर हलवता येत नाही। घर आपलं नसल्यामुळे आपण फक्त राहतो, जुळवून घेतो। काही लोक तर सुरुवातीपासूनच ठरवतात, हे भाड्याचं घर आहे, एक ना एक दिवस आपण याला सोडणार आहे, इथं काही बदलायचं नाही। ही भावना खरं तर चुकीची आहे। मग काय करायचं? म्हणूनच काही लोक म्हणतात घर बदललं की सगळं ठीक होईल, पण घर बदलल्यानंतरही काही लोकांना पुन्हा तसंच वाटतं। मन लागत नाही, झोप लागत नाही, पैसा टिकत नाही, भांडणं थांबत नाहीत। पण खरं सांगायचं तर वास्तू म्हणजे फक्त घराची रचना नसते, वास्तू म्हणजे घरात फिरणारी ऊर्जा असते। आणि ऊर्जा बदलण्यासाठी भिंती नाही तर सवयी बदलायला लागतात। जिथे आपण रोज राहतो, बोलतो, खातो, विचार करतो, तिथे आपले व्हायब्रेशन तयार होत असतात। आज मी तुम्हाला असे उपाय सांगणार आहे जे तुम्ही कोणत्याही भाड्याच्या घरात राहून घरची सकारात्मक ऊर्जा वाढवू शकता। यासाठी ना पैसे लागतात, ना तोडफोड, ना मालकाची परवानगी, फक्त थोडं लक्ष आणि सातत्य लागतं। सर्वात आधी घरातलं वातावरण। घरात नेहमी भांडणं, चिडचिड, कंटाळा, झोप न लागणं, कामात मन न लागणं, हे सगळं कधी वास्तूमुळेच वाढतं। आपल्याला कारण समजत नाही म्हणून आपण ते स्वभाव समजतो, पण जागा बदलली की माणूस बदलल्यासारखा का वाटतं? कारण ऊर्जा बदलते। पण आपण छोट्या सवयीमुळे ते बदलू शकतो। सकाळी उठल्यानंतर हवा खेळती ठेवा, खिडक्या दरवाजे 10-15 मिनिट उघडे ठेवा, रात्रभर थांबलेली जड ऊर्जा बाहेर जाऊ द्या आणि ताजी ऊर्जा घरात येऊ द्या। फक्त इतकं केलं ना तरी घर हलकं वाटायला लागतं। काही लोकांना डोकेदुखीही कमी होते। यानंतर घरात सुगंध असणं खूप महत्त्वाचं आहे। दररोज एक अगरबत्ती, धूप किंवा कापूर लावा। धूर म्हणजे फक्त सुगंध नाही, तो ऊर्जा स्थिर करतो। जिथे जडपणा असतो तिथे हालचाल निर्माण करतो। विशेषतः संध्याकाळी लावल्यास दिवसाची थकलेली ऊर्जा शांत होते आणि घरातलं वातावरण मऊ होतं। आता सर्वात प्रभावी उपाय म्हणजे पाणी आणि मीठ। एका वाटीत स्वच्छ पाणी घ्या, त्यात थोडं मीठ टाका आणि खोलीच्या कोपऱ्यात ठेवा। मीठ नकारात्मक ऊर्जा शोषतं आणि पाणी ती स्थिर होऊ देत नाही। हा उपाय साधा दिसतो पण खूप प्रभावी असतो। ज्या खोलीत बेचैनी जास्त वाटते तिथे हा उपाय केल्यास पटकन फरक जाणवतो। दुसऱ्या दिवशी ते पाणी सिंकमध्ये टाका, पुन्हा ते वापरू नका। जुनी ऊर्जा परत घरात राहू देऊ नका। हा उपाय विशेषतः ताण, भीती आणि घरातली अनामिक बेचैनी कमी करतो। यानंतर प्रकाश। अंधार असलेलं घर नेहमी मनावर परिणाम करतं। जिथं शक्य असेल तिथं उजेड ठेवा। संध्याकाळी घरात एक दिवा लावा। प्रकाश म्हणजे सक्रिय ऊर्जा, तो घरात स्थिरता आणतो। जिथे प्रकाश असतो तिथे मनही स्थिर होतं। आता देवघर। भाड्याच्या घरात देवघर चुकीच्या दिशेला असू शकतं, आपण त्याला बदलू शकत नाही, पण आपण काय करू शकतो? देवघर नेहमी स्वच्छ ठेवा। रोज देवासमोर 2 मिनिटे शांत बसा। दिशा बदलत नाही पण भावना बदलते। आपण भावना, ऊर्जा या गोष्टीने सगळ्या गोष्टी बदलू शकतो। देवाखाली लाकडाचा पाट ठेवा। यानंतर तुटलेल्या वस्तू। घरात तुटलेले कप, बंद घड्याळ, खराब इलेक्ट्रॉनिक्स, न चालणाऱ्या वस्तू, या सगळ्या गोष्टी अडकलेली ऊर्जा तयार करतात। ज्या वस्तू वापरात नाहीत त्या काढून टाका। घर हलकं झालं की मनही हलकं होतं। आता अजून एक उपाय म्हणजे घराचा दरवाजाचा उंबरा, मुख्य दरवाजाचा उंबरा। दर आठवड्यात एकदा उंबऱ्यावर पाणी आणि मीठ टाकून पुसा। हा भाग घरात येणाऱ्या ऊर्जेचा प्रवेशद्वार असतो। तो स्वच्छ असेल तर घरात येणारी ऊर्जा बदलते। बाहेरचं वातावरण कसंही असलं तरी घरात येणारी भावना वेगळी असते। म्हणून लक्षात ठेवा, भाड्याचं घर स्वच्छ ठेवलं
किंवा दिशा चेंज करता आली नाही किंवा घरातील साहित्य हलवता आलं नाही तरी काही गोष्टी आपल्याला बदलता येतात. आता अजून एक छोट्या गोष्टी म्हणजे ज्या खूप साध्या आहेत पण मोठा परिणाम देतात. घरात झाडू कुठे ठेवायचा याकडेही लक्ष द्या. झाडू नेहमी नजरेसमोर दरवाजाला टेकून किंवा उलटा किंवा उभा ठेवू नये. झाडू म्हणजे घराची साफसफाई करणारीच वस्तू नाही, तर ती घराला स्थिर ऊर्जा देणारी वस्तू आहे. जो चुकीच्या पद्धतीने ठेवला तर घरात आलेली चांगली ऊर्जा टिकत नाही असं जाणवतं. नेहमी कोपऱ्यात सरळ ठेवा आणि रात्री उशिरा घर झाडू नका. रात्री साफसफाई केल्यावर घर जास्त रिकामं वाटतं, अनेकांना बेचैनी जाणवते. यानंतर घरातील आरसे. भाड्याच्या घरात आरसा चुकीच्या ठिकाणी असू शकतो, विशेषतः बेडसमोर. हे मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. बेडसमोर असेल तर झोप पूर्ण होत नाही, मध्ये मध्ये जाग येते किंवा सकाळी उठल्यावर जडपणा वाटतो. झोपताना शरीर विश्रांती घेतं, पण आरसा हालचालींची ऊर्जा परत परावर्तित करतो. पूर्ण बदल शक्य नसेल तर रात्री झोपताना आरसा झाकून ठेवा. एवढा साधा उपाय झोप सुधारतो. आता आपण पाहणार आहोत स्वयंपाकघर. आपण भिंत बदलू शकत नाही, गॅस हलवू शकत नाही, पण काही सवयी बदलू शकतो. गॅस वापरल्यानंतर तो स्वच्छ पुसा. स्वयंपाक झाल्यानंतर किचन ओटा घाण ठेवू नका. रात्री घाण किचनमध्ये आणि सकाळची जड सुरुवात यामुळे सुरुवात होते दिवसाची. सकाळी उठल्यानंतर स्वच्छ किचन दिसलं तर मन लगेच हलकं होतं. पाण्याची बाटली किंवा पाण्याचा मटका रिकामा ठेवू नका. घरात पाणी संपलेलं असणं म्हणजे प्रवाह थांबलेला असतो. जिथे प्रवाह थांबतो तिथे कामही अडकतात असं अनेकांना जाणवतं. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी पाणी भरून ठेवा. यानंतर कपडे. घातलेले कपडे खुर्चीवर ढिगात टाकू नका, विशेषतः बेडरूममध्ये. ही अवस्था फक्त अव्यवस्था नसते, तर ती दिवसाची थकलेली ऊर्जा तिथेच राहते. दुसऱ्या दिवशी त्याच वातावरणात उठल्यावर मन फ्रेश वाटत नाही. म्हणून झोपायच्या आधी 2 मिनिट घेऊन जागा नीट करा. आता मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स. काही लोकांना सवय असते बेडच्या जवळ मोबाईल चार्जिंगला लावणे. बेड अगदी शेजारी चार्जिंगला फोन ठेवू नका. आपण झोपतो पण उपकरणांची हालचाल चालू असते. मेंदू पूर्ण शांत नसतो. थोडं दूर ठेवल्यानंतर झोपेची गुणवत्ता सुधारते असं अनेकांना जाणवतं. यानंतर आवाज. घरात सतत TV चालू ठेवू नका. कोणी पाहत नसेल तर आवाज सुरू असतो अशा अनेक ठिकाणी पाहण्यास मिळतं. अशा वेळी घरात शांतता राहत नाही आणि मन नकळत थकलेलं वाटतं. कधी कधी 10 मिनिटे पूर्ण शांतता ठेवा. घरात व्हायब्रेशन बदललेला जाणवतो. आता खूप महत्त्वाचा आणि खूप प्रभावी उपाय म्हणजे टाळ्या वाजवणे आणि घंटा वाजवणे. संध्याकाळी देवाजवळ किंवा घराच्या मध्यभागी 15 ते 20 सेकंद टाळ्यांचा आवाज करा किंवा छोटा घंटा वाजवा. हा उपाय स्थिर ऊर्जा हलवतो. जिथे जडपणा, कंटाळा आणि अनामिक ताण असतो तिथे हलकं वातावरण तयार होतं. आता सुगंधी पाने आणि फुले. कोरडी वाळलेली फुले देवघरात ठेवू नका. ती स्थिरता दाखवतात. शक्य असेल तर ताजी फुले ठेवा किंवा रोज काढून टाका. छोटा बदल आहे पण देवघर जिवंत वाटायला लागतं या गोष्टींमुळे. शेवटची आणि स्वतःची ऊर्जा. घर कितीही चांगलं असलं तरी मनात सतत तक्रार असेल तर घर जड वाटतं आणि साधं घर असलं तरी मन शांत असेल तर घर सुखाचं वाटतं. म्हणून दिवसातून एकदा घराबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. हे घर आहे म्हणून आपण सुरक्षित आहोत. एवढा विचारही ऊर्जा बदलायला सुरुवात करतो. लक्षात ठेवा, घर भाड्याचं असू शकतं पण नशीब मात्र भाड्याचं नसतं. ऊर्जा बदलली की अनुभव बदलतो आणि अनुभव बदलला की आयुष्य आपोआप बदलायला सुरुवात होतं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.